भाई आज आरोली वेतोबा जत्रोत्सव आहे, तर काय सांगाल आपण जत्रोत्सव? असंख्य भक्त हे जत्रोत्सवानिमित्त आरोलीला भेट देत असतात आणि इथले जे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांची खूप चांगली सोय करत असतात आणि वेतोबाचे आशीर्वाद सर्वच भक्तांना मिळत असतात। ते असेच सर्व भक्तांना मिळत राहून सर्व भक्तांच्या अशी सर्व आरोलीच्या वेतोबाच्या भक्तांना शुभेच्छा। नमस्कार, मी आरोली सरपंच समीर कांबळे। आज आपल्या जत्रेनिमित्त श्रीदेवी वेतोबा आणि तशीच उद्या होणारी आपली जत्रा श्रीदेवी सातेरीमध्ये हे 2 दिवस आपल्याकडे जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात आणि यासाठी आपल्याला भाविक लांब म्हणून मुंबई, कर्नाटक म्हणा, गोवा म्हणा किंवा आणि इतर दुबई म्हणा इतरनं पण लोक खास करून या जत्रेसाठी येत असतात आणि यासाठी खूप आपली दुकानं लागतात आहेत। त्याशिवाय आपली भाज्या बिज्याची दुकानं म्हणा किंवा इतर वस्तू म्हणा हे सगळे लांब दुकानं येत असतात। तसेच जत्रेनिमित्त आपल्या वेतोबा देवस्थानकडून भाविकांसाठी चहा पाण्याची सोय केलेली असते। परत संध्याकाळी आपलं महाप्रसाद म्हणून संध्याकाळी असतो। अशा प्रकारे आपले विविध प्रकारचे कार्यक्रम चालू असतात आणि ह्यासाठी लोक वेतोबासाठी खास प्रसाद म्हणून त्यांना केळीचे घट ठेवतात। तसंच काही लोक त्यांना तांबड्याची चपलाचं त्यांना नवस वगैरे करतात आणि हा नवसाला पावनाला आपला हा वेतोबा सातेरी आपली सगळीकडे त्याची ख्याती पसरलेली आहे आणि याचे बरेच लोकांना असे अनुभव आलेले आहेत की त्यांनी एखादा नवस केला आणि तो नवस कधी पूर्ण नाही झाला असं कधी होतच नाही। त्यासाठी या वेतोबासाठी खूप लांब म्हणजे अशी बाहेरनं जे लोक येतात त्यांना एक वेगवेगळा असा अनुभव आलेला आहे आणि ते लोक इकडे येऊन आपल्या त्या अनुभवाची आपल्याला प्रतिक्रिया सांगत असतात। तसेच आपल्या देवस्थान कमिटीवर आपले देवस्थान अध्यक्ष आपले रायसाहेब आहेत, तसेच आमचे सेक्रेटरी आमचे आबा टक्कर आहेत, तसेच संपूर्ण कमिटी म्हणा किंवा आपले गावकर मंडळी यांचं सगळं ग्रामस्थ हे सगळे मिळून एकोपाने आपल्या गावाच्या वेतोबाच्या देवस्थानच्या याच्या कार्यक्रमानिमित्ताने सगळी सेवा वगैरे करीत असतात आणि आम्ही पण त्याच्यामध्ये ग्रामपंचायत मार्फत म्हणा की सर्व लोकांतून सहभागातून आपलं सर्व कामं करून आपल्या देवाच्या कामासाठी हातभार लावत असतो। जे लोक बाहेरनं आपल्या देवाचे दर्शन झालेले त्यांच्यानंतर आमचं ग्रामपंचायत म्हणा किंवा देवस्थान कमिटी म्हणा किंवा गावकर कमिटी म्हणा आणि ग्रामस्थांतर्फे सर्वांतर्फे आमचं त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। नमस्कार, मी अरुण देसाई। 1977ला मी शिक्षणानिमित्त मुंबईला गेलो। त्यावेळेपासून दर वेतोबाच्या वाढदिवसाला आणि जत्रेला आम्ही गावी येतो। फक्त कोविडची 2 वर्ष सोडली तर आम्ही फक्त दर्शनाला येतो। त्याच्या कृपेने तो आम्हाला बोलवतो, आम्ही येतो। आम्ही कधी त्याच्याकडे काही मागत नाही, कारण त्याने आम्हाला एवढं दिलं आहे तेच पुरेसं आहे। मग त्याच्याकडे एवढीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी ठेवावं, त्याची आमची त्याच्यावर श्रद्धा आहेच। नमस्कार, माझं नाव श्याम मधुकर नाडकर्णी। मी ह्याच गावचा रहिवासी आहे, पण सध्या मी माझं वास्तव्य गणपतीमध्ये गेली जवळजवळ 60 वर्ष मी ह्या वेतोबाचा अनुभव घेतो। अतिशय कठीण प्रसंगामध्ये आणि चांगल्या प्रसंगामध्ये सुद्धा वेतोबानं आम्हाला साथ दिलेली आहे आणि तो नुसताच प्रसंगाला धावणारा नाही आहे, तो रसिक आहे। म्हणजे त्याला संगीताची आवड आहे, त्याला नाटकाची आवड आहे, म्हणून ह्या इथल्या रंगमंचावर बरीच दरवर्षी इथं वाढदिवसाला नाटकं केली जातात आणि अशी आख्यायिका आहे। माझाही अनुभव आहे, इथं जो वेतोबाच्या चरणी जो सेवा करतो त्याला आयुष्यात कुठेच काही कमी पडत नाही, ही परंपरा आहे। मी सुद्धा माझं पहिलं आयुष्याचं नाटक 1978मध्ये संशय करून युद्ध केलं आणि आजपर्यंत माझी ती वाटचाल चालू आहे। ही सगळी त्या वेतोबाचीच कृपा आहे अशी माझी अपार श्रद्धा आहे आणि तो नेहमीच भक्तांच्या अगदी हाकेला धावून देतो। हा सगळ्यांचाच अनुभव आहे, त्यामुळे अशी अरुण गर्दी दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला आणि ह्या जत्रेला असते आणि एक अतिशय आम्हाला त्यामुळे आनंद मिळतो, समाधान मिळतं। धन्यवाद। लग्ना अगोदर पूर्वाश्रमीचं नाव आहे, मी नमिता यशवंत कांबळी। मी आरवली गावाची रहिवासी आहे, माहेरवाशीण आहे आणि माझे वडील इथे म्हणजे आम्ही कांबळी कुलाचार जो आहे तो आम्ही इथे मानकऱ्यात आमचा इथे सहभाग असतो आणि आता माझं लग्न होऊन मी रेडी येथे आता स्थित आहे। रेडीला मी माऊली आमची काल परवाच जत्रा झाली, तिथे माझं नाव नमिता संजय नागोळकर। आता सध्या मी तिथे माझे उपसरपंच होते आणि आता मी तिथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून तिथे सध्या कार्यरत आहे।
फेमसच आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा गोवा राज्यातील कर्नाटकातून सगळीकडून भाविक येतच असतात. आणि विशेष म्हणजे आज जर तुम्ही आरवलीतला जर विचार केला तर आरवलीत आज प्रत्येक घरोघरी आज प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज मुंबईवरून म्हणा जे चाकरमानी आहेत ते उत्सवाला आवर्जून इथे उपस्थित असतात. त्याशिवाय पाहुणे मंडळी वगैरे सगळेच असतात. तसंच या आता देवस्थानतर्फे पण मला वाटतं संध्याकाळी जो महानैवेद्य सुरू असेल तो रात्री 1-1:30-2 वाजेपर्यंत पालखी सोहळा होतो तोपर्यंत इथे महाप्रसादाचा सर्वांना आस्वाद केला जातो. तसंच संध्याकाळी पालखीच्या वेळी इथे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी होते आणि पूर्वीपासून ही जत्रा ही फटाक्यांच्या आतिषबाजीसाठी ही फेमसच आहे. अशा जोरदार प्रकारात इथे पालखी उत्सव संपन्न झाल्यावर नंतर जे दही कला म्हणजे नाटकाचं इथे दशावतारी नाटकाचं इथे सादरीकरण होतं आणि त्याच्यानंतर हा आजचा जो उत्सव आहे तो संपतो. आणि उद्या लगेचच सकाळी आपल्याकडे इथे तुळाभार असतात. तुळाभार झाल्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे आमची दुसरी देवी आहे सातेरी तिथे जत्रोत्सव असतो. त्या जत्रोत्सवासाठी पण इथून आपली वेतोबाची पालखी तिथे जाते. त्याच्यासोबत आमचे जे रवानाथ बुधनाथ आणि पाहुणे ही जी 3 तरंग आहेत ती तिथे जातात. त्याच्यानंतर ती जत्रोत्सवाला ते पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर ती तिथेच जाऊन तिथेच स्थिरस्थावर होतात आणि 3-4 महिन्यासाठी मग ते तरंग तिथेच ठेवली जातात. श्रीदेव वेतोबाच्या दर्शनासाठी आज या ठिकाणी मी आलो आहे. प्रवासाच्या निमित्ताने दर्शन घेताना खूप छान वातावरण धार्मिक पारंपरिक आपलं आढळतं. त्या मंडळाच्या ट्रस्टीच्या माध्यमातून आपली जी संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचं मोठं कार्य होतं जे की आपल्या पुढच्या पिढीला आपण देणं अत्यावश्यक आहे. पण हाच ठेवा आहे की आपल्या गावचा किंवा आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा आपण जतन करायला पाहिजे. या निमित्ताने मी श्रीदेव वेतोबाला प्रार्थना केली आपल्या नागरिकांना सुखी समाधानी आणि आरोग्य आपल्याकडे असणारा पर्यटनाचा किंवा वेगवेगळे व्यवसाय आहेत कृषीचे आधारित व्यवसाय आहेत ते चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि लोकांना त्यांचं संरक्षण होऊ दे त्यासाठी श्रीदेव वेतोबांनी आशीर्वाद. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. 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 ओम नमः पराय शिवात्मने. नमस्कार, मी सिद्धेश गणपत आरोलकर. जे इकडचा स्थायिक देवस्थानचे काही म्हणजे मेन कीर्तिक म्हणतात मानकरी कीर्तिक त्यापैकी एक सिद्धेश गणपत आरोलकर. जवळपास 7 ते 8 वर्ष झाली आम्हाला इकडे म्हणजे स्वतःचा माझा दुकान आहे केळी वगैरे विक्री. आमच्याकडे सगळे नॅचरल पिकवलेली सोन्या बेलची केळी मिळतात. देवाला जाण्यासाठी असा अखंड घट ज्यातलं एकही न तुटता देवाला अर्पण केलं जातं. नवस रुपी म्हणा किंवा तुम्ही अशी लूज केळी ठेवू शकता. देवाला नवसासाठी चप्पलाची जोड दिलं जातं जे एका विशिष्ट प्रकारच्या प्राण्याचं चामडं त्यापासून बनवलेलं चप्पल. पण आता काही कायद्याप्रमाणे प्राणी मारायला बंदी असल्यामुळे तो चप्पलाची प्रथा ही थोडक्यात कमी प्रमाणात बंद केलेली आहे. त्याबदली एक ट्रस्टीने निर्णय घेतला आहे की चप्पलासाठी पादुका पावती बनवायची. त्यातनं देवाला फंड कसा जमेल तशी सोन्याची किंवा चांदीची पादुका पुरवून देवाला घातली जाते. आणि कोकणातलं एक जागृत देवस्थान म्हणून श्रीदेव वेतोबाकडे भक्तगण येतात. तुम्ही बघू शकता जत्रेला म्हणजे हजारो लाखोच्या गर्दीत लोक येतात बऱ्यापैकी. आणि एक जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारा देव म्हणून त्याची कोकणात प्रचिती आहे. कोकणच नव्हे तर मुंबई म्हणा गुजरात गोवा इथे सर्वत्र देवाचे भाविक आहेत.
माझं नाव नारायण लक्ष्मण पालेकर, राहणार आरोली. श्रीदेव येतोबाच्या पाठीमागे माझं बागायत वेटाळवाटी, तिथे आम्हाला येतोबाने जागा दिलेली आहे, तिथे राहतं. आणि श्रीदेव येतोबाची प्रामाणिकपणे मी सेवा केली आणि अजूनही सेवेसाठी त्याच्या सेवेसाठी धावतो. दळवी रेगे कोठारी आणि बाळासाहेब राय हे आमचे मला पुष्कळ मानतात आणि आमचे मालवणकर आणि आपले सरपंच हे सगळे मला दळवी रेगे कोठारी हे सगळे मला मानतात. आणि त्याच्या ह्या येतोबाच्या नावाने मी येतोबाची सेवा केली आणि येतोबाचा पट्टा घालून होतो. मी देवस्थान श्रीदेव येतोबाचा पट्टा, तो पट्टा माझा पेटीमध्ये आहे आणि त्यांनी मला ताकद वगैरे सगळी दिली असेल तर मी त्याचा पट्टा घालू शकतो. बाकी सगळं व्यवस्थित आहे, माझं भिण्याचं कारण नाही. मला मी उमेदीने इथे येतो. मला तिकडे कुठे गेलं का दुखतं हे दुखतं तिथे दुखतं आणि इथे आल्यानंतर दुखत वगैरे काही नाही, म्हणजे सचडी आहे. बाय येतोबाच्या मनात काय कोण नाही ते येतोबाला माहिती आहे. एवढे सांगून वाचन पुरं करतो. नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. सीमा राखण्याच्या पहाऱ्याला वान पायी नवसाची वेशी वारू डोंगराला. सालईच पान तुला सोन केळी मान तुला ठाव घेशी लेऊन या सुरंगी फुला. विक्रोशी खडग धरी